मी पत्ता लावूनच राहतो. भाऊजी कुठं जातात कुठं नाही जात. कोणता साईड बिझनेस आहे त्याचा आज तर पत्ता लावूनच राहतो मी. बाई रोहिणी, मी येऊ का त्यासोबत? एकटी काय जातं माय, राहू दे ना, मी येतो ना त्यासोबत. बाई तू काही येऊ नको, तू नको येऊ, तू कृष्णाजवळच थांब. मी जातो आणि पत्ता लावतो. भाऊजी कुठं जाते, काय करते काय नाही. एकटा असलं माणूस तर पटकन कुठे निघून जाते. मी जातो. तुझा मोबाईल आहे त्याजवळ? हो हो, मोबाईल आहे माझं. फोन करशील मला? मी न फोन लावला तर फोन बी उचलशील. हो हो बाई, माझा मोबाईल गिबाईल आहे, मी तुला फोनही करीन. तू मला बार बार फोन नको करशील, फक्त मीच करीन तुला फोन. हुशार घेणं राहायचो नाही. हो ना बाई, हुशार घेऊन राहतो मी, तू टेन्शन नको घेऊ. आणि मी काय म्हणतो, स्कूटी घेऊन जाशील आपली? स्कूटी आहे ना, स्कूटीनं जाशील? हो बाई हो, स्कूटीनं जाईल. मी येतो म्हटलं त्यासोबत, मला नाही म्हणते पोरगी. नाही नाही, कृष्णा एकटा आहे घरी, कृष्णाला एकटं सोडून नको येऊ. तू थांब, मी जाऊन येतो. मी त्या घरी आलीच त्या कामासाठी ना. भाऊजीचा पत्ता लावायला आली मी, त्याच कामासाठी आली त्या घरी. बरं तुम्हाला टाइमपास नको करू, माझा टाईम वेस्ट राहिला. मी जातो. भाऊजीच्या माग जातो, पाहतो भाऊजी कुठं जाते कुठं नाही तर. बरं बाई, हुशार घेऊन जायशील ना? हो हो बाई, माझी चिंता नको करतो. आज तर भाऊजीचा खेळ खतमच करतो मी. दूधचं दूध आणि पाणीचं पाणी करतो. आज पाहतोच भाऊजी कुठं जाते तर. आज तर भाऊजीचा खेळ खतमच आहे. काय झालं, अति केली ताईनं, अति केली. किती दिवस करीन अति अति, तिथं माती असतेच माणसाची. आता पाहतो ना कुठं जाते कुठं नाही तर. नाही नाही, एकटी केली बाप्पाची, एकटी केली. नाही बाई, या माणसानं परेशान करणं लावलो, नाही परेशान करणं लावलो. माझी बहिणी परेशान झाली. कुठं गेले कुठं नाही बापा. आता गेली बापा त्याच्या मागं मागं रोहिणी. आता काय होते काय नाही काही समजत नाही मला तर. मला तर भिवी लागू राहिला. बाई सोनू, सोनू, बाई सोनू, काय आता? बाई तू बहीण कुठे गेली रोहिणी? स्कूटी किती घेऊन गेली ते आपली, कुठे गेली तर ते? मी आवाज दिला, तिला बोलायचा प्रयत्न केला, ते काही बोलली नाही, शिदी निघून गेली बापा. कुठे गेली तर ते एवढं काही काही ना? आता काय सांगू तुम्हाला. आता तुमचा पोरगा डबल चालले गेले बापा घराच्या बाहेर. मला शिवलालनं बोलवलं म्हणे, तर शिवलालला भेटायला चाललो म्हणे. आता शिवलालला भेटायला गेले का कोणाला भेटायला गेले कोणाला ठाऊक बापा. तर रोहिणी गेली बापा त्याच्या मागं त्याचा पिछा करत कुठं जातात काय करतात. ते पाहायला गेली बापा ते. राहुलची जासूसी करू राहिली का ते? हो, राहुलजीची जासूसी करू राहिली बा आता ते. पाहते आता कुठं जाते काय करते, कोणतं साईड बिझनेस आहे, कोणत्या मित्राला भेटायला चालले, कायला चालले. मित्राला भेटायला चालले का मैत्रिणीला भेटायला चालले. गेली आता ते त्याच्या मागं. आता माय बाई हो का मला माहीत असतं राहुलचा पिछा करू राहील तर मी नसती गेली तिच्या गाडीवर बसून तिच्यासोबत. मी आवाजही दिला, तिला आवाजही दिला, तिनं काही आवाज ऐकलाच नाही. आता तिला ऐकून अशी आला तुमचा आवाज, आणि तशी घाईतच होती ते. मी चालली होती तिच्यासोबत, तर ते म्हणे तू नको येऊ म्हणे बाई, म्हणे कृष्णा एकटा आहे म्हणे घरी, तर कृष्णाचं ध्यान दे म्हणे. तुम्ही थोडा वेळ पहिले आल्या असत्या थोड्याशा, तर कृष्णाला तुमच्या भरोशावर सोडून मी गेली असते तिच्यासोबत, एकटीला नसतं पाठवून तिला. हो बाई ना, पोरीला एकटं नव्हतं पाठवायला पाहिजे, पण जाऊ दे, हुशार आहे ते, तशी हुशार आहे. हुशार तर आहे म्हणा. जाऊ दे, टेन्शन नको घेऊ, हुशार आहे ते पोरगे, बरोबर येते वापस, आणि जास्त करून येते राहुलची, तू टेन्शन नको घेऊ. हो, नाही तर जीव धगधग धगधग करत आहे, काय होते काय नाही, काय न्यूज आणते ते पोरगीन काय नाही तर. बाई सोनू, किती भेट बाई तू. किती दिवस भेटशील आणि जिंदगीभर का भेटच राहशील का? काही भ्यायची गरज नाही आहे, जे होईल ते होईल, पाहून घेऊ. पण आता काही असं तसं निघालं तर माहिती जिंदगी खराब झाली ना. कायची जिंदगी खराब झाली? पोर काय, तुले घर आहे, तुले दार आहे, तुले एवढं मोठं घर आहे आपलं, एवढं मोठं वावर शिवर सर आहे. तुला कायची कमी आहे? त्यानं काही केले? त्याचे काही रंग आपल्याला वाटले तर त्याला घराच्या बाहेर काढून देऊ. त्याला प्रॉपर्टीतून बाहेर काढून दे तुम्ही, तू टेन्शन नको घेऊ. आहे ना माना तू. माई सून आहे मला. आता पोरगा अशा ढकरे करीन तर काय करा बापा आम्ही ना. तू टेन्शन नको घेऊ, आम्ही आहोत पाठीशी, आम्ही आहोत. पोरगा आहे तर काय झालं, गलत करीन तर गलत, सही करीन तर सही. पोरगा आहे तर काय झालं तुम्हाला, गलत करीन तरी त्याचा साथ देईन का? त्याला अद्दल तर गळाच लागेल ना. पण आता तेच, काही टेन्शन नको घेऊ, आम्ही आता सोबत. तू नको घेऊ, हिम्मत ठेव, सगळं चांगलं होईल, हिम्मत ठेव फक्त. आता खरं सांगू का, तुम्ही मला हिम्मत देता, पण लय हिम्मत देता. देव करो माझ्यासारखी सासू सराईला भेटो बाप्पा. लय चांगले आहे तुम्ही, लय हिम्मत देता मला. जाऊ दे, टेन्शन नको घेऊ. टेन्शन घेतल्या ना टेन्शन वाढत असते, कमी नसते होत. तू टेन्शन घेशील तर कमी होणार का टेन्शन? जे होईन ते पाहून घेऊ. जे होईन ते पाहून घेऊ समोरच्या समोर. तुला जेवण खाऊन केलं बस. आता मी राहुलजीची वाट पाहत होती, म्हटलं आले की जेवण करू, आणि राहुलजी आले, 5 मिनिट थांबले, मी टाटा वाढूच राहिली होती तर डबल चालले गेले. राहिलं जेवण करायचं. ते रोहिणी बी नाही जेवली, ते उपाशी आहे बिचारी. ते म्हणे तुझ्या संग जेवीन म्हणे बाई, आणि मी म्हटलं मी राहुलजी संग जेवीन. तर मग त्याच्यासाठी आम्ही दोघे थांबलो जेवायला, आणि ते आले पप्पा आणि चालले गेले. असे आले, 5 मिनिट बसले आणि निघून गेले. मी टाटा वाढतोच म्हटलं, तर कायचं निघून गेले ते. आणि जेवण करून घे बाई, तू जेवण करून घे. रोहिणी आली की तेही जेवण करून घे. आणि त्याचं काय बापा, तू कुठेही जेवण करत बसते, त्याचं काय आहे, तो हॉटेलमध्ये कुठेही खाते. तू जेवण करून घे. आता कायचा घास गळ्याच्या खाली उतरते. आता काही घास नाही उतरत गळ्याच्या खाली. जोपर्यंत रोहिणी येत नाही तोपर्यंत मला काय जेवण धकते. आता नाही जेवत नाही. आता माय बाई कामधंदे करायला लागतात नाही घरातले. अशक्तपणा आहे ते. जेवण खाऊन नाही केलं तर जेवण खाऊन नाही सोडायला पाहिजे माणसानं. टेन्शन आलं तर 1 पोळी खायची तर 2 पोळ्या खाली पाहिजे. जेवण खाऊन नाही सोडायला पाहिजे बाप्पा. किती टेन्शन असो ना, किती टेन्शन असो, जेवण आपलं टाइम टू टाइम करायला पाहिजे. नाही ना, त्या टेन्शनमध्ये कायचं काही धकते. बाई सोनू, उपाशी नको राहू, एखादी पोळी खाऊन घे. एखादी पोळी खाऊन घे. आता मी नाही जेवत, मी नंतर जेवीन, रोहिणी आल्यावर जेवीन. काय बाई पोरगी ऐकतच नाही बापा, ऐकतच नाही. आलो आता घराच्या लय दूर आलो आता फोन करतो शिवलालले आणि बोलवतो बाईक घेऊन. मी बाईक घेऊन नाही आलो. जर मी बाईक घेऊन आलो असतो तर घरच्यानं शक केलं असतं. मार म्हटलं तुम्ही गावाच्या बाहेर चालले कुठं तरी, इथच्या इथं शिवलालले भेटायला कोणती बाईक पाहिजे तुम्हाला, असे बोलले असताना घरचे मला. तरी शॉक नाही झाला पाहिजे म्हणून मी बाईक घेऊन नाही आलो.
आता शिवलालला फोन लावतो आणि बाईक घेऊन बोलवतो आणि त्याच्या बाईकनं मग चंद्रिकाच्या घरी जातो. नाही नाही नाही, शिवलालला फोन नाही करायला पुरत चालं. त्याला फोन केला ना तो मला मग 100 हिकात्या करीन. कुठं चालला, काय चालला, काहून चालला, काहून ढंगरे करतो, असं तसं तो मलाच बोलन. नाही नाही, शिवलालला फोन नाही करत. कोणाला फोन करू? अरे हो, समयाला फोन करतो ना, समाधानला करतो फोन. समाधान येऊ शकतो माझ्यासोबत. हॅलो समाधान, कुठं आहे म्हटलं? काऊन रे राहुलता, लई दिवसानं फोन केला बा तू ना, तर लई दिवसाने आठवण आली तुला माईवाली आहे ना. अरे काही नाही, अर्जंट काम होतं. कुठं आहे तू, सांग लवकर. घरी आहेस का वावरत नाही आहेस? बस आता वावरात चाललो होतो, घरीच आहो. काही काम आहे का? हो ले का, थोडंसं काम होतं. काय काम होतं सांग ना. राहू दे, आता तू वावरात चालला तर मग आता काय म्हणू. नाही नाही, बाबा चालले जातील वावरात, नाही सांग ना काय काम आहे तर. काही अर्जंट काम आहे का? हो, अर्जंटच काम होतं. सांग ना मग काय काम आहे तर. मी काय म्हणतो, तू वाली बाईक घेऊन येऊ शकतं का? मला एका जागी जायचं आहे. हो ना, येतो ना मग येतो. ये मग तू, ते आपण भेटत असतो हमेशा त्या चौकात नाही, तिथे ये. बाईक घेऊन ये तू वाली. काऊन तुझी बाईक काय झाली तर? अरे लेका, मला अर्जंट काम आहे आणि माझी बाईकच पंक्चर झाली म्हणून म्हटलं येतं का. काय दा तू उदार गोष्ट करतो. तुला कधी कोणा गोष्टीला नाही म्हटलेलं आहे का मी ना, नाही म्हटलेलं आहे का? हां, तुला कधी कोणा गोष्टीला नाही म्हणतो का मी? आणि तू न म्हटलं मी न केलं नाही. होटले तुले एवढाही भरोसा नाही का मावा? नाही नाही, मला वाटलं तुला काही अर्जंट काम असेल तर. नाही नाही, तुझ्यापेक्षा कोणतं अर्जंट नाही रे दा. तू जे म्हणशील ते मी येतो ना, तुला घ्यायला येतो मी. कुठं तिथंच ना, आपण हमेशा भेटतो तिथं. बस तिथंच. चल तू असं भेट घेऊन जाईल. आजकाल तू तर गायबच आहेस. आपल्या मित्राला भेटत नाही, काही नाही. बोलणं नाही, चालणं नाही कोणासोबत. घरी गेलो होतो तर घरी नाही सापडत तू. आलो होतो मी तुला भेटायला. वहिनी म्हणे घरी नाही आहे म्हणे, कोणता साईड बिझनेस चालू केलं म्हणे तू ना, तिथं गेला म्हणे. लय बिझी आहे, पण पैसे कमवू राहिला नाही, साईड बिझनेस बी करू राहिला म्हणते. कोणतं साईड बिझनेस आहे मलाही सांग गड्या. पटत असेल मला, पटलं तर मी करतो म्हटलं मग. हाही काय फालतूच्या गोष्टी करायला. अरे येणार बाबा, लवकर येणं, सांगतो ना तुला. सांगतो साईड बिझनेस बी सांगतो, ये तू लवकर. बरं दा, आलो. भाऊजी इथं कोणासंग बोलू राहिले फोनवर? कोणीच तर नाही आलं भाऊजीला भेटायला, मित्राला भेटायला आलो म्हणे. कोणाच तर भेटायला नाही आले. पण भाऊजी इथं कोणासंग बोलू राहिले फोनवर? पिछा करायच लागेल भाऊजीचा. हो ना, हो, लय मोठी गोष्ट आहे, लय मोठं रहस्य आहे. माहीत पडलं पाहिजे. यायचा भांडा फोड काढतोच आज भाऊजीचा मी. आज पिचाच नाही सोडत, चांगला पिचा करतो. ये मग तू लवकर. ये, मी बी उराल तिथं पोचतोच मी. बस दादा, आलोच मी, आलो. चल, मला लवकरात लवकर चंद्रिकाच्या घरी पोचायचं आहे. ह्या मित्र येईल म्हणून मला फोन नाही करावं वाटत. 100 हिकात्या करतात. कुठं चालला, काय चालला, काहून चालला, काहून करू राहिला, काय झालं, कुठं आहेस आजकाल, काय लयच हिकात्या करतात ना, लयच हिकात्या करतात. पण जाऊ दे, आता मला गरज आहे. बरं येऊ राहिला, मला घेऊन चाले. चल, मला लवकर पोचायचं आहे. तो काय बाईक नाही बातच पोचते, मला पैदल पोचायला टाईम लागेल तिथपर्यंत. अरे भाऊजी समोर गेले, तर भाऊजीचं मागं मागं जातो. कुठं जासान म्हणा, तुमचं मागं मागं हाच म्हणा मी भाऊजीले. अरे कुकडे गेले? अरे ते आहे. राहुल दादानं मला इथं बोलवलं आणि स्वतःच नाही आला अजून. अरे आला. येले म्हणतात मित्र. एका फोनवर मा मित्र आला मला घ्यायला. बरं झालं, समाधान टायमाला आला. समाधान इकडं मी. अरे बा दादा, एवढा टाइम, किती वेळची वाट पाहू मी इथं तुझी. अरे बा, पैदल होतो ना मी. तुला सांगितलं ना, माझी बाईक पंक्चर झाली म्हणून. बरं ये लवकर ये. बस आलो. बरं झालं बा, समाधान आला. मला वाटलं येते का नाही. मित्र कसे आहे ना आपले, मित्र या टायमाला कामात नाही येतील तर कधी कामात येते. टुलक. आता कोणाचा फोन आला टायमावर. येणार बा दादा, लवकर बस ना, बाईकवर कुठं जायचं सांग ना. हो थांब, फोन आला. थांब, मला फोन उचलू दे, मग सांगतो तुला. अरे चंद्रिकाचा फोन. चंद्रिकाला म्हटलं ना मग मी ना येतो म्हणून. येतो किती वेळचं म्हणून राहिली, तरी बार फोन करू राहिली. पाहतो काय म्हणते तर. हॅलो, बोल, काय म्हणून राहिली. हो बाप्पा, मी काय म्हणून राहिली, मी आता घरी नाही हो. मी चालली बाप्पा दवाखान्यात. तुम्ही डायरेक्ट दवाखान्यात नाही या. माझ्या पोटला दुखू राहिलं, माझ्यानं काही नाही उडालं बाप्पा. मी दवाखान्यात नाही हो. तुम्ही डायरेक्ट मला दवाखान्यातच भेटायला. मी दवाखान्यात चालली. मी तर घरी येऊ राहिलो होतो. नाही, आता घरी नको येऊ. आता डायरेक्ट दवाखान्यात याशी दे. अरे जास्त तब्येत खराब आहे. हो ठीक आहे. तू पोच, मी आलोच दवाखान्यात. हे चंद्रिका, मला फसून राहील मला. आता दवाखान्यात नाही यामध्ये भेटायला. त्या दवाखान्यात जगदीश असते. जगदीशनं मला पाहिलं गेलं तर किती परेशानी होऊन जाईल. ऐकत नाही ना बाई, ऐकत नाही ना. तिला किती वेळा म्हटलं दवाखाना बदलून टाकू. नाही, तिला त्याच दवाखान्यात जायचं आहे. कोणासंग बोलू राहिले फोनवर भाऊजी? काही आवाजही ऐकून नाही राहिला मला. जवळ जाऊन तर मी काही ऐकू नाही शकू राहिली. आता माहीतच पडेल ना कुठं चालले, काय चालले. मागं हाव ना मी, बापूच्या मागं. आता त्या दवाखान्यातच बोलू राहील तू मला डबल. काय बाप्पा बोलू राहिले, कोणाचं काय तुमचं काय? इथं माझ्या पोट दुखरायला त्याची चिंता नाही आहे तुम्हाला. माझ्या साला राहीन त्या दवाखान्यात, मला पाहून घेईन. बस तेच रोट आहे. जेव्हापासून त्या दवाखान्यात चालू तेव्हापासून तुमची. तुला माहित नाही त्या दवाखान्यात जाणं खतऱ्याच्या खाली नाही आहे, पण ऐकून राहिली तुम्ही, ऐकून राहिली. मला माहित नाही बाप्पा, हे सांगते नाही तर नको येऊ बाप्पा. मी चालली नाही एकटीच चालली मी. आलो थांब. का रे भाऊ, कोणासंग बोलू राहिला? ठेव. का रे भाऊ, कोणासंग बोलू राहिला फोनवर? कोण आहे बा, सांग ना. कोण नाही रे, मैत्री नाही माझी, मैत्री नाही, बालमैत्री नाही. सांगतो तुला पुरी गोष्ट. चाल तू चाल. दादा, चेहऱ्यावर वाटत नाही तू. लय छुपा रुस्तम निघाला बा. काय रे बा, कायचं काही. चाल तू समोर चाल, तुला सांगतो पुरी गोष्ट. चाल. तुला काय माहित काय आहे काय नाही माझी जिंदगीत चालू, काय सांगू तुला आता.
हां दादा तू तुला हुशार निघाला रे बुवा. हां आम्ही राहिलो मागं, तू चालला गेला आमच्या समोर. कायचं काही रे बा, सांगतो तुले एखाद्या वेळेस टाईम काढून लय लंबी स्टोरी आहे, तुला सांगा लागेल, सांगेन तुला मी एखाद दिवस. माझ्यासारखं करायला पाहू नको तू, बोलून बी करायला नको पाहू. बुराट फसते माणूस, बुराट फसते. एखाद्या वेळेस फुरसत तुला पुरी गोष्ट सांगा लागेल. चाल तू सध्या. मी तर चालायला तयार आहे, कुठं चालला जाय ते तर सांग. अरे हो, मी काय म्हणून राहिलो, हॉस्पिटलमध्ये घेऊन चाल, सिटी हॉस्पिटलमध्ये. बरं चाल. हो ना हो, भाऊनं काही ना काही कांड केलेलं आहे. मोठं कांड केलेलं आहे काही ना काही. चाल रे बा, चाल, घाई आहे मला. आता कुठं चालले भाऊजी? गाडीवर बी बसले मित्राच्या. कुठं चालले? चाल भाऊ चाल. आता कुठे गेले भाऊजी? चल मागं मागं जातो. आज तर भाऊजीचा काही पिछाने सोडत नाही, पिछाने सोडत आज तर भाऊजीचं रहस्य जाणूनच राहीन मी. अरे कुठं आहे भाऊजीची बाईक? ते आहे. हे गे दादा, हे आलं सिटी हॉस्पिटल. आता सांगशील कोणाला भेटायला आल्या, काय काय काम आहे तुला इथं, आता सांगशील. सांगेन तुले एखाद्या वेळेस फुरसतमध्ये, सांगेन तुले, लय लंबी स्टोरी आहे. आता सांगायचा टाईम नाही आहे. हां, तू मला घ्यायला येशील का थोड्या वेळानं? हो मला फोन करून देशील तू, येऊन जाईन मी. नाही तर तुझ्यासोबतच येतो ना अंदर. आता येईल काय घेऊन जाऊ मी अंदर चंद्रिका आहे घेऊन जाऊ का? नाही, मी तुला फोन करेन मी तुला. बरं मग माझ्या मित्राचे दुकान आहे इथं एक, माझ्या मित्राच्या दुकानावर मी वाट पाहतो तू झाली, तू मला फोन करशील मग. अरे चंद्रिका पितो राहीन माझ्यासोबत, मग तिला कसं घेऊन जाईन मी? एक काम कर, तू ॲटोन चालला जाय आपल्या गावातनी. हां, बाईक मला देऊन दे, मग मी तुला संध्याकाळी बाईक आणून देईन त्या घरी. आता मित्रासाठी तेवढं करू शकतो ना तू, समजू शकतो ना तुम्ही आलं. काय रे बुवा दादा. ठीक आहे मी आठवून चालू जातो आपल्या गावात, तू घेऊन जा माझी बाईक, आणून देशील संध्याकाळी. बरं ठीक आहे, बाईक ठेवून दे मग. बरं दादा. बरं, मी जातो हॉस्पिटलच्या अंदर, बाईक इथंच कुठंतरी पार्क करून ठेवून देतो, ठीक आहे? दादा मी जातो, तूच कुठंतरी तर हातानं पार्क करून ठेवून दे, म्हणजे की मी कुठं ठेवीन तुला दिशील नाही, मग तू तर हातानंच पार्क करून दे म्हणून. बरं तसं कर मग. ओ बाप्पा मॅडम, किती वेळची तुम्हाला माझी फाईल दिली मी ना, माझं पोट दुखू राहिलं, तुम्हाला सांगितलं ना. कधी पाठवता डॉक्टर मॅडम थोडं मला, कधी पाठवता? हो थांबा ना थोडा, धीर धरा ना, मॅडम नाही आल्या अजून. बाप्पा कधी येतील त्या मॅडम, कधी येतील? मला पोट दुखू राहिलं बाप्पा. तुमचे हस्बंड कुठं आहेत? ते येऊच राहिले बाप्पा, येऊच राहिले. कामाला गेलेले होते, मी फोन केला त्याला तर ते येऊच राहिले. बरं तोपर्यंत डॉक्टर मॅडम देतात तुमच्या हस्बंड येईपर्यंत, वाट पाहा ना. नाही बाप्पा, लय पोट दुखू राहिलं, असं सण नाही उरायला माझ्या ना. कोणते दुसरे डॉक्टर असतील ना, दुसऱ्या डॉक्टरला सांगा. आता या बाईला पाठवाच लागेल दुसऱ्या डॉक्टरजवळ, जास्तच पोट दुखत आहे म्हणते, इमर्जन्सी केस आहे. तर दुसरे डॉक्टर आहेत ना, डॉक्टर जगदीश, ते तर मल्टीस्पेशलिस्ट आहे. त्याच्याजवळ पाठवा लागेल इले. ठीक आहे मॅडम, मला वाटतं तुमची इमर्जन्सी केस आहे. ठीक आहे, आहेत एक अवेलेबल आहेत डॉक्टर, मल्टीस्पेशलिस्ट आहे ते तुम्हाला चेक करतील. जा तुम्ही अंदर OPD जा. मी ते डॉक्टर आले की तुम्हाला पाठवतो. बरं मॅडम, बरं. तुमचे हस्बंड कधीपर्यंत येतील तर? बस रस्त्यातच आहेत, ते येतच असतील. बरं ठीक आहे. मग कुठं अंदर जाऊन बसू का? हो जा अंदर जा. तो का एका नर्सला पाठवू का तुम्हाला पकडायला? नाही चालू शकतो मी, चालू शकतो. हो डॉक्टर जगदीश तर आलेले आहेत ना, ते OPD आहे. त्याच्यात जोड पाठवा लागेल. मॅडम. हां बोला काय काम होतं? मॅडम इथं नंबर लागला होता ना, चंद्रिका ढेबर नाके ना. कोण चंद्रिका ढेबर नाके? ते इमर्जन्सी केस. तुम्ही त्याचे हस्बंड आहे का? हस्बंड आहे का त्याचे? काय हस्बंड? हो हस्बंड. तुम्हाला समजत नाही का? तुमच्या बायकोची तब्येत खराब आहे, लवकर यायला पाहिजे का काही? त्या इमर्जन्सीमध्ये आल्या दवाखान्यामध्ये. आणि एक तर मॅडम आलेल्या नाही आहे अजून, तर आम्ही आमच्या हॉस्पिटलचे मल्टीस्पेशलिस्ट डॉक्टर आहे, त्यांच्यापाशी त्यांना चेकअप करायला पाठवलं मी ना सध्या. काय मल्टीस्पेशलिस्ट डॉक्टर? जगदीश बी तर मल्टीस्पेशलिस्ट आहे ना. अरे बाबा फसलो, आता काय माहिती तो चेक करते का काय तर. काय विचार करू राहिली इथं? तुम्हाला समजत नाही का तुमच्या बायकोची जास्त तब्येत खराब आहे म्हणून? जा त्या OPD मध्ये बसल्या, लय तकलीफ होत आहे त्यांना, जा त्याच्याजवळ. हो जातो. काय फसला राहुल तू, कुठून येऊन फसला इथं? जगदीश बी हॉस्पिटलमध्ये आहे, तूही हॉस्पिटलमध्ये आला. आता तुला तर देवच वाचू शकते बा, देवच वाचू शकते. सिस्टर, डॉक्टर जगदीश कुठे आहेत? हो डॉक्टर जगदीश OPD मध्ये आहे सध्या. हो का? हो आता एक इमर्जन्सी केस आलेला आहे, मी तेच पाठवलं त्यांच्याकडे चेकअपला. डॉक्टर बी OPD मध्ये आहे. सिस्टर तुम्ही एक काम करसान का, त्यांचा फोन लावून राहिलो मी, फोन त्यांचा बंद येऊ राहिला, तर माझं एक मेसेज त्यांना देऊन देसान, त्यांचं वॉलेट माझ्याकडे राहिलेलं आहे हे त्यांना सांगून देसान का? बरं ठीक आहे डॉक्टर, ठीक आहे. नाही तर मग ते भेटले तर त्यांना सांगा की मला कॉल करायला. ओके डॉक्टर जगदीश भेटले की मी सांगून देईन तुम्हाला कॉल करायला, ठीक आहे? बरं ठीक आहे. मॅडम चला अंदर चला, OPD मध्ये चला. तुमचा BP वगैरे चेक करायला सांगितलेलं आहे डॉक्टरनी. चला. काऊन तुमचे हस्बंड नाही आले का अजून? नाही आले नाही ते अजून, येतच असतील. बरं ठीक आहे, तुमचे हस्बंड येतील तेव्हा येतील. चला तुमचा BP वगैरे चेक करून घेतो. चंद्रिका काय झालं तुले? काय झालं बाप्पा, दिसत नाही का? माझी तब्येत नाही चांगली, पोट दुखू राहिलं, मला पोट दुखू राहिलं बाप्पा, रे पोट दुखू राहिलं. हे आहे का तुमचे हस्बंड? हो. काऊन मिस्टर, तुम्हाला समजत नाही का? तुमच्या बायकोची तब्येत खराब आहे, प्रेग्नेंट आहे त्या. त्याची तब्येत खराब आहे, तुम्हाला समजत नाही का? ध्यान नाही देत आहेत का तुम्हाला आपल्या बायकोचं? ध्यान नाही देतात का? एवढा निष्काळजीपणा असते का? बोला, चांगलं बोला येईल. बोला. हो सिस्टर, हो
आता काय करू, सोबतनं फसलो मी सालं, सोबतनं फसलो. असं मन करत आहे की पाहून जाऊया दवाखान्यातून, पण पाहून बी नाही जाऊ शकत ना, पाहूनही नाही जाऊ शकत. सोबतनं फसलो मी आता. आता करू तर काय करू? चला मॅडम, डॉक्टरनी सांगितलं तुमचं बीपी वगैरे चेक करायसाठी. चला तुमचा बीपी चेक करतो. चला OPD मध्ये चला. मिस्टर, आणा तुमच्या बायकोले, हात पकडून आणा बरोबर. हो हो मॅडम, हो ठीक आहे. एवढा निष्काळजीपणा असते का?